पहिलं एक्झाम्पल, अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2024 मध्ये विचारले गेलेले एक्झाम्पल. हे सगळे एक्झाम्पल्स आपण पहा, आतापर्यंत पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये यापूर्वी जे एक्झाम्पल्स विचारले गेले घातांक या टॉपिकवर, ते एक्झाम्पल्स आपण निवडलेत आणि ते घेत आहोत, की जेणेकरून तुमच्या लक्षात यावं की घातांक या टॉपिकवर कशा पद्धतीने एक्झाम्पल्स विचारले जातात, कशी त्यांची काठीण्य पातळी आहे. मला असं वाटतं आतापर्यंत आपण एक पाच भाग तरी बनवले असावेत, हा 6वा भाग असावा. तर खूप छान पद्धतीने आपण ते 5 भाग कंप्लीट केलेत. ज्यांनी पूर्ण ते वॉच केले असतील तर मला असं वाटतं की आजच्या भागामध्ये तर नक्कीच काही अडचण येणार नाही. तर यासाठी गरज आहे तुम्ही प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थित पाहण्याची, प्रॅक्टिस करण्याची. तर तुमची ती कन्सेप्ट मात्र नक्की क्लिअर होणार आणि मला पूर्ण खात्री की परीक्षेमध्ये घातांक या टॉपिकवर तुमचा मार्क नक्कीच जाणार नाही. तेव्हा प्रत्येक व्हिडिओ नक्की स्पेशल असेल. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा फॉर द नेक्स्ट अपडेट. अशा अपडेट्स तुम्हाला काय मिळणार, आपण प्रत्येक टॉपिकवर आतापर्यंत प्रिव्हियस इयर एक्झाम्पल्स जे काय आहेत आतापर्यंत या पोलीस भरतीमध्ये जे विचारले गेलेत एक्झाम्पल्स ते आपण घेणार आहोत, कव्हर करणार आहोत. तेव्हा पुढच्या व्हिडिओसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला आपण सुरुवात करूया. अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2024 मध्ये विचारले गेले एक्झाम्पल. 9चे घातांक दिलेत, आपल्याला गुणाकार पण दिलाय. पहिलं एक्झाम्पल 9चा 6वा घातांक, 9चा 6वा घातांक गुणिले 9चा 3रा घातांक गुणिले 9चा वजा 9वा घातांक. पाया समान आहे, गुणाकार आहे, घातांकाची बेरीज होते 6 आणि 3 9. 9चा 9वा घात अधिक हे वजा 9 त्यात मिळवायची. 9 अधिक वजा 9 0. आणि कोणत्याही घातांकाचा, कोणत्याही संख्येचा घातांक जेव्हा 0 असतो तेव्हा त्याची किंमत मात्र 1 येते. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल आपलं. पर्याय क्रमांक 3 1. या ठिकाणी आपण कोणता फॉर्म्युला वापरला? ए चा m वा घात गुणिले ए चा n वा घात बरोबर ए चा m अधिक n वा घातांक. या घातांकाच्या आधारे आपण ते सोडवलं. नेक्स्ट एक्झाम्पल सुद्धा याप्रमाणेच आहे. ए चा घन ए चा वर्ग ए चा चौथा घात, ए चा घन ए चा वर्ग ए चा चौथा घात. पाया समान आहे, घातांकाची होईल बेरीज 3 आणि 2 5, 5 आणि 4 9, 5 आणि 4 9. ए चा 9वा घात आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2. एक्झाम्पल रिपीट झालेलं आहे. ठीक आहे, आपण हे एक्झाम्पल कॅन्सल करूया, पुढचं एक्झाम्पल घेऊया. 4 नंबरचं एक्झाम्पल, SRPF 4 नागपूर पोलीस भरती 2024 मध्ये विचारले गेले एक्झाम्पल. आर चा पाहता 128 अर्थमूळ, आरवे मूळ आणि पुन्हा याचा घातांक आहे r/7. आता आपण काय करणार आहोत ते सोडवण्यासाठी? पहा, हे जे 128 आहेत हे मी लिहितो या ठिकाणी. आता त्याचं आपण आरव मूळ जे आहे ते कॅन्सल करूया. हे कॅन्सल करूया. मग हे कॅन्सल करायचं म्हणजे काय, तर 1/28 चा होईल 1/r घात. हे लक्षात घ्या. कारण का, समजा एखादी संख्या वर्गमूळामध्ये आहे, 25 चे वर्गमूळ. वर्गमूळ म्हणजे काय, दुसरे मूळ. आपण हा 2 लिहित नाही. मग 25 चा वर्गमूळ काढतो आपण 5, किंवा हाच 25 अशाही पद्धतीने लिहिला जातो. 25 त्याला कंस करा, दुसरे मूळ. वर्गमूळ म्हणजेच काय, 1/2. समजा इथं तिसरे मूळ असते तर इथे घेतला असता आपण 1/3. 25 चे घनमूळ, 25 चे घनमूळ. हे लक्षात घ्या. तसं या ठिकाणी आरवे मूळ होते, आपण हे मूळ कॅन्सल केलं, लिहिला आपण 1/r. आता पुन्हा पुढचा घातांक आहे r/7वा घातांक. हे लक्षात घ्या. आता आपल्याला हे सोडवायचंय. आता सोडवत असताना पहा, आपण यापूर्वी एक फॉर्म्युला पाहिलेला आहे. ए चा m वा घाताचा n वा घात बरोबर ए चा mn वा घात. या दोन्ही घातांकाचा गुणाकार होतो m गुणिले n. तसं या ठिकाणी हा घातांक 1/r, हा r/7, या दोघांचा गुणाकार होईल. गुणाकारामध्ये पहा 128 1/r गुणिले होईल r/7. हे r कट होतील, 1/7 शिल्लक राहील. 128 चा 1/7वा घातांक. आता आपल्याला पुढे एक ऍडजस्टमेंट करायची आहे. हा 128 म्हणजे काय आहे, 2चा 7वा घातांक आहे.
आणि हा परत बाहेर 1/7 हे आपल्याला थोडंसं माहिती पाहिजे. ज्या अर्थी ते 7वे मूळ आले ना त्या अर्थी 128 हा कोणाचा तरी 7वा असला पाहिजे, लॉजिकली आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हा आहे 2चा 7वा हे 7 कॅन्सल होतील या सूत्राप्रमाणे. 7 आणि 1/7 गुणाकार केला आपण, हे 7 कॅन्सल झाले, उरला फक्त 1. 2चा 1वा उत्तर आले 2. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल, पर्याय क्रमांक 2 हे लक्षात घ्या. चला आपण पुढचं 5वं एक्झाम्पल पाहूया. 5 4चा 9वा गुणिले 4चा वजा 5वा आणि या कंसाचा x पुढे दिले तर आपल्याला 1024. ठीक आहे, 1024चं काय करायचं ते पाहू आणि आपल्याला x ची किंमत काढायची. लातूर पोलीस शिपाई भरती 2024 मध्ये विचारले गेलेले एक्झाम्पल. पाया समान घातांकाची बेरीज होईल 9 अधिक वजा 5. 9 अधिक वजा 5 म्हणजेच 9 वजा 5 अधिक चिन्ह जाईल, 9तून 5 गेले आले 4, म्हणजे 4चा चौथा घातांक आला. हा 4चा चौथा घातांक हे लक्षात घ्या. बाहेर पुन्हा 1/10 बरोबर 1024. आता लक्षात घ्यायचं ज्या अर्थी इथे 4 आहे मध्ये बरोबर चिन्ह आहे त्या अर्थी ही संख्या नक्की 4चा एखादा घातांक असली पाहिजे. मग आपल्याला ते घातांक काढता आले पाहिजे. एक तर मग 1024ला काय करा, 4ने भाग देत राहा किंवा 2ने भाग देत राहा, तुम्हाला 4चा घातांक नक्की मिळून जाईल. समजा आपण जर या संख्येला 4ने भागलं तर 4 2 8 आले, 10तून 8 गेले, बाकी उरली 2, 22 झाले. 4 पंचे 20, 22 मधून 20 गेले, 2 उरले, 4 सखे 24, 256 आले. बरोबर आहे. पुन्हा आता 256ला 4ने भाग दिला, 4 सखे 24, 25 मधून 24 गेला, 1 उरला, 16 आले, 4 चोक 16. पुन्हा 4ने भाग द्या, 4 1 4, 6 मधून 4 गेले, उरले 2, बाकी आले 2, 24, 4 सखे 24. पुन्हा 5 4 चोक 16 आणि 4 1 4, 1 2 3 4 5, 4चा 5वा घातांक हा. 4चा चौथा घातांकाचा x बरोबर 1024 साठी लिहा 4चा 5वा घातांक. मध्ये बरोबरच चिन्ह आहे. a चा m-वा घाताचा n-वा घात म्हणजे a चा mn-वा घात या दोघांचा गुणाकार होतो. 4चा 4x-वा घात बरोबर 4चा 5वा घात. मध्ये बरोबर चिन्ह आहे म्हणजेच पाया समान म्हणजे घातांक समान असणार आहे. 4x बरोबर 5, 4x बरोबर आपल्याला 5 मिळतील आणि म्हणून x बरोबर 4 याला गुणिले 5ला तो भागिले होईल 5/4 उत्तर येईल आपलं. x बरोबर 5/4, पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. x बरोबर 5/4. चला आता आपण उदाहरण क्रमांक 6 पाहूया. ज्या अर्थी उजव्या बाजूला 5चा घातांक दिला त्या अर्थी डावीकडच्या संख्या सुद्धा आपल्याला 5च्या घातांकामध्ये रूपांतरित कराव्या लागतील. मग चला आपण त्यांना करूया. 625 गुणिले 125 बरोबर 5चा m-वा घातांक. ठीक आहे, थोडीशी व्यवस्थित मांडणी करूया. पहा 625 गुणिले 125 बरोबर 5चा m-वा घातांक. m ची किंमत काढायची. आपल्या लक्षात आलं पाहिजे 625 5चा कितवा घातांक आहे, हा 5चा चौथा घातांक. 125 5चा घन आहे बरोबर 5चा m-वा घातांक. पाया समान घातांकाची बेरीज होईल 4 आणि 3 7 बरोबर 5चा m-वा घात. पाया समान मध्ये बरोबर चिन्ह, m ची किंमत किती आली 7. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल आपलं. चला शेवटचं एक एक्झाम्पल पाहूया. पहा पॉइंट मध्ये घातांक आले. अशा वेळेला विद्यार्थी थोडेसे लगेच गडबडतात. गडबडण्याचं काही कारण आहे, थोडंसं आपण जर लॉजिकल थोडंसं डोकं चालवलं ना ते सिम्प्लिफिकेशन अजून इझी होतं आणि आपल्याला पटकन आन्सर मिळून जातं. तर चला आपल्याला काय करायचंय थोडंसं आपण विचार करणार आहोत. SRPF 4 नागपूर पोलीस भरती 2024 मध्ये विचारले गेले एक्झाम्पल. काय करणार आहोत आपण पहा. हे 256चा 0.16वा घातांक दिलाय गुणिले 16चा 0.18वा घातांक दिला. इथे 16 आलाय ना, ते 256चं रूपांतर पण आपण 16 मध्ये करणार आहे. कसं करणार आहे पहा. हा आहे 16चा वर्ग. पहा काही वर्ग घन पाठच असावे त्याशिवाय पर्याय नाही. मग तर आपल्याला हे पटापट लक्षात येतं. 0.16वा घातांक गुणिले 16चा 0.18वा घातांक. पहा आता वर्ग पाठ असल्यामुळे काय झालं की 16 हा 16चा वर्ग 256 16चा वर्ग हे लक्षात आलं आपल्या. आपण ती मांडणी केली. आता लगेच आपण पुढची मांडणी काय करतोय,
ए चा m व्या घातांकाचा n वा घात, दोन घातांक आहेत. आपण फॉर्म्युला वापरतो ए चा m वा घाताचा n वा घात, ए चा mn वा घातांक. तसं 2 गुणिले 0.16 करा, 16चा 0.32वा घातांक, 2 ने 0.16 गुणलं 0.32 आले, गुणिले 16चा 0.18वा घातांक. पाया समान गुणाकार आहे, घातांकाची होईल बेरीज, हे लक्षात घ्या. घातांकाची होईल बेरीज. 0.32 अधिक 0.18 करा, 0.50 येतील, 0.50. पहा या ठिकाणी 0.32 अधिक 0.18 0.50 येतील. 16चा 0.50वा घातांक बरोबर 16चा 0.50 म्हणजेच अर्धा, 0.50 म्हणजे अर्धा, 16चा अर्धावा घातांक म्हणजे 16चे वर्गमूळ. वर्गमूळ मांडण्याची पद्धत अशी आहे, म्हणजे वर्गमूळातली संख्या अशी पण मांडली जाते 16चे वर्गमूळ, किंवा अशी मांडली जाते 16चा 1/2 वा घातांक, 1/2 वे मूळ, आणि बरोबर 16चे वर्गमूळ आले 4. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल आपलं. तर असे एक्झाम्पल्स हे प्रॅक्टिसने लक्षात येत असतात. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस नक्की गरजेची आहे, आणि हीच प्रॅक्टिस होण्यासाठी आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. असे सगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये प्रत्येक टॉपिकवर येणार आहोत. आपला हा घातांक जो काही टॉपिक आहे येत्या 2-3 व्हिडिओजमध्ये संपणार आहे. आपण हे सगळे टॉपिक्स जवळपास 40-50 टॉपिक्स आपण कव्हर करणार आहोत. तर तेव्हा आपल्या नेक्स्ट व्हिडिओसाठी मात्र नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून तुमची चांगल्या प्रकारची प्रॅक्टिस होईल आणि अशी नवनवीन अपडेट्स तुम्हाला काय मिळत राहतील. तर चला पुन्हा एकदा भेटूया पुढच्याच अशा व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्स फॉर वॉचिंग.